सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा हॉलच्या बाहेर झाडू मारत असताना शशिकांत तिथे येतो आणि त्याच्या हातातील पेपर टराटर फाडून हा त्या कागदाचे तुकडे आजूबाजूला फेकतो आणि म्हणतो की अरे यार किती कचरा आहे हा. अक्षय हा शशिकांतकडे बघतो आणि राग येऊन झाडू दाखवत अक्षय पुन्हा पाठीमागे जाऊन तो सगळे कागदाचे तुकडे गोळा करतो. तर शशिकांत म्हणतो की अरे हळू, माझ्या पायावरती काय लोटतोस. तर आता शशिकांत अक्षयला म्हणतो की डोळे मोठे करून कुणाकडे बघतोयस. तर अक्षय म्हणतो डोळे माझे आहे, मी कुठेही बघेन. तर शशिकांत म्हणतो की सत्ता माझी आहे. शशिकांत म्हणतो की तुझ्या पगारातून 100 रुपये आता मी कट करणार आहे आणि डोळे खाली करून काम करायचं. अक्षय म्हणतो की माझं द्यावं सोडून, तुम्ही तुमचा चेहरा कधी आरशात बघितला का, आणि एक ना एक दिवस हे सगळंच तुमच्यावर उलटणार आहे. त्यानंतर लगेच शशिकांत पुन्हा अक्षयने गोळा केलेला टोपलीतला कचरा हा पायाने लात मारून खाली भिरकावतो. ते बघून आता अक्षय म्हणतो की ओ काय करताय तुम्ही. तर शशिकांत म्हणतो की ओ काय करताय म्हणजे मला उलट बोलायचं नाही, पगार देतोय मी तुला आणि परत कचरा सर्व साफ कर. तर अक्षयला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो 15 मिनिटात सर्व आवरून घे, त्यानंतर गाडी काढून मला तुला ऑफिसला पोहोचवायचंय. इकडे आता जान्हवी ही हॉलमध्ये बसून मेकअपचे सोल्युशन किट तयार करत असते. त्याच वेळेस आता इथे आनंद तिथे येत म्हणतो की अगं जान्हवी काय करते, सावर तू पटकन. तर जान्हवी म्हणते की आय एम अ लेडी डॉल. तर आनंद म्हणतो की जान्हवी हळू बोल. जान्हवी म्हणते की बघाच आता त्या रेवाची कशी मी वाट लावते ते. त्यानंतर जान्हवी पटकन तिचं ते मेकअपचं सर्व सामान आनंदकडे देते आणि रेवा पायरीवरून खाली येऊ लागते. तेव्हा नाटक करत आता आनंद हा जान्हवीला म्हणते की बाय द वे जानू, तुझी स्किन दिवसेंदिवस इतकी सॉफ्ट आणि सुंदर कशी झाली ग. रेवा ती बोलणे ऐकू लागते. जान्हवी म्हणते की बेबी मी अगोदरपासूनच सुंदर आहे, पण मला काय वाटतं माहिती आहे का, मी आत्तापासून ही क्रीम वापरते ना त्यामुळे मी अजून सुंदर दिसते. रेवा ती सर्व बोलणे ऐकत असते. तर आनंद म्हणतो की जानू खरंच तू पहिल्यापेक्षा अजून सुंदर दिसायला लागलीस आणि मला असं वाटतंय की. जान्हवी म्हणते काय वाटतंय. तेव्हा लगेच आनंद म्हणतो की मम्मी मला असं वाटतंय की पुन्हा तुझ्या प्रेमात पडावं. जान्हवी म्हणते की सिरियसली. तर तेवढ्यात रेवा ही तिथे येते. येतात जान्हवी म्हणते की पण बेबी तुला सांगू का, हे सर्व या क्रीममुळे झालंय बरं का. तर रेवा म्हणते की कोणती क्रीम आहे. तर जान्हवी म्हणते की मी कशाला तुला सांगू. तेवढ्यात आनंद म्हणतो की आणि जानू आपण इथे का टाइमपास करतोय, पार्थच्या टीचरचा व्हिडिओ कॉल आला होता, चल चल. पटकन आता जान्हवी ही आनंद सोबत वर निघून जाते. पण त्याच वेळेस जान्हवीने ती क्रीमची बॉटल तिथेच ठेवलेली असते. रेवा ती बॉटल घेत म्हणते की अच्छा मला या बॉटलचं नाव सांगत नव्हती ना, आता मी ही बॉटल माझ्याचकडे ठेवते. असे म्हणत रेवा ती बॉटल घेऊन निघून जाते. आता आनंद आता जान्हवीला घेऊन रूममध्ये येतो आणि म्हणतो की बेबी आता मला सांग त्या क्रीममध्ये तू काय मिक्स केलं होतं. तर जान्हवी म्हणते की आपलं अल्वेरा जेल आहे ना त्यामध्ये मी बाम मिक्स केला होता. जान्हवी म्हणते की आता बघ त्या रेवाची स्किन कशी बर्न होईन ती आणि आता खूप मजा येणार आहे. इकडे आता रेवा तिच्या बेडरूममध्ये येऊन ती क्रीम लावू लागते आणि म्हणते की या जान्हवीला वाटतं की आपल्यापेक्षा कोणी सुंदर दिसूच नाही. आता मी ही क्रीम लावून तिच्यापेक्षा जास्त सुंदर कशी दिसते बघाच तुम्ही. इकडे आता आनंद हा जान्हवीला घेऊन रेवाच्या रूमच्या दरवाजासमोर आलेला असतो. त्यानंतर आता रेवा ती क्रीम लावू लागते आणि म्हणते की स्मेल कसला येतोय. रेवा म्हणते कदाचित स्ट्रॉंग क्रीम असेल आणि रेवा ती क्रीम लावते. त्यानंतर आता रेवाच्या चेहऱ्याची आग होऊ लागते. रेवा म्हणते की हे मला काय झोंबतंय. रेवा म्हणते की हिचा तर चांगलाच इफेक्ट येणार असल्याचे दिसतोय आणि म्हणूनच सुरुवातीला मला असं फील होतंय. आणि रेवा आणखी ती क्रीम लावते. त्यानंतर आता रेवाच्या चेहऱ्याची खूप आगाग होऊ लागते आणि रेवा ओरडू लागते. जान्हवी इकडे आनंदला म्हणते की आहे की नाही माझं सुपर माइंड. इकडे आता रमाकांत हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अक्षय खराटा दे, काय ही तुझी अवस्था करून घेतली. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही काका मला स्वच्छता आवडते, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. अक्षय म्हणतो टेक्निकली हे माझं घर आहे, तेव्हा येथील स्वच्छता करायला मला नाही लाज वाटत. अक्षय म्हणतो की तुम्ही जे पेरता ते उगवतं, तेव्हा नक्कीच मी काहीतरी चुकीचं पेरून ठेवलं असेल, तेव्हा या जन्मी मला हे करावं लागतंय. तर रमाकांत म्हणतो की अक्षय असं काहीच चुकीचं तू केलेलं नाहीयेस. रमाकांत म्हणतो की अक्षय बागेतले कामे मीच नेहमी करतो ना, तेव्हा दे इकडे तो खराटा. तेवढ्यात शशिकांत तिथे येत म्हणतो की ए गडी चल गाडी काढ. तर रमाकांत म्हणतो की त्याला 2 घास खायला तरी वेळ दे आणि एवढं काय अर्जंट काम आहे तुला. तर बोट करत शशिकांत म्हणतो की मी तुला 5 मिनिटं देतो, चल आवर लवकर.
तर आता इकडे रमाकांत हा अक्षयच्या हातातून खराटा घेतो, तर अक्षय आता शशिकांतला सोडवण्यासाठी ऑफिसला गाडी घेऊन जाऊ लागतो. इकडे आता रमा ही बाथरूममध्ये कपडे धुत असते. इकडे आता शशिकांत हा कारमध्ये बसलेला असतो आणि मोबाईल बघत म्हणतो की ए गडी चल ना लवकर, मला उशीर होतोय. तेवढ्यात पाठीमागून रमाकांत तिथे येऊन शशिकांतच्या कारची मागच्या टायरची हवा सोडून देतो. तर तेवढ्यात रमाकांत हा शशिकांत जवळ येतो आणि म्हणतो की अरे तू ऑफिसला कसं जाणार, तुझ्या गाडीचा तर मागचा टायर पंक्चर आहे, तेव्हा पंक्चरवाल्याला बोलव आणि पंक्चर काढून घे. तेव्हा शशिकांत बोट करत म्हणतो की ए राम्या, तुम्ही काय करताय ना ते मला नक्की सगळं काही कळतंय, एक ना एक दिवस मी सगळ्यांना हाकलून देईन, लक्षात ठेव. रमाकांत म्हणतो की दादा तुला असं का वाटतं की घरचे सगळे तुझ्या विरोधात आहे, तुला असं नाही वाटत का घरातला एखादाही व्यक्ती तुझ्यासोबत आहे. शशिकांत म्हणतो की रम्या मला पंक्चर करतोयस का, तर रमाकांत म्हणतो की पंक्चरचं नंतर बघू, तुझ्या गाडीचं पंक्चर अजून का अगोदर काढून घे. तर आता शशिकांत फोन करून लगेच सांगतो की माझी गाडी पंक्चर झाली, कुणाला तरी पाठवून दे. तर रमाकांत हा त्या टायरजवळ येऊन जोराने त्या टायरला लाथ मारतो. इकडे आता अक्षय हा आतमध्ये रमाकडे येतो, तर रमा म्हणते की चला तुम्हाला भूक लागली असेल, मी काहीतरी देते. तर अक्षय म्हणतो की अगं बाई मालकाला सोडायला जायचंय, त्यांना उशीर होईल. तर आता तेवढ्यात जान्हवी ही तिथे येते आणि रमा अक्षयला म्हणते की आई आल्या होत्या आणि त्यांनी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला आहे असे म्हणत आता जान्हवीने त्यांना खाण्यासाठी ताट बनवून आणलेले असते. तर रमा म्हणते कुठे आई, तर जान्हवी म्हणते की त्या गेल्यात. तर जान्हवी म्हणते की ॲक्च्युली तुम्ही इथे आल्यापासून आई खूप घाबरल्यात. जान्हवी म्हणते की अक्षयला काही ओरडा बसायला नको आणि अक्षयकडून काही चूक होऊ नये म्हणून त्या घाबरतात. त्यांनी पटापट स्वयंपाक केला आणि त्या निघून गेल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तू इथे थांब आणि त्यांना व्यवस्थित जेवू घाल. जान्हवी म्हणते की आईंनी हा स्वयंपाक केला ना, म्हणजे शशिकांत मुकादमच्या घरी स्वयंपाक झाला नाही, तेव्हा घ्या जेवून. पटकन आता जान्हवी ही रमा अक्षयला बसावयास टाकते आणि म्हणते की चला चला पटापट आता जेवून घ्या. तर रमा अक्षय आता जेवायला बसतात आणि म्हणतात की वहिनी तू आमच्यासाठी हे सर्व करतेस. मी म्हणते की मला माहिती आहे मी पहिल्यांदा तुमच्यासोबत खूप चुकीचं वागले, पण देर आहे दुरुस्त आहे, तेव्हा आता मी चांगली झाली आहे ना. तर आता रमा आणि अक्षय जेवायला बसतात, तेव्हा जान्हवी एक घास खाते आणि म्हणते की वा रमा किती सुंदर स्वयंपाक झाला आणि सुनेसाठी सासू स्वयंपाक करते. तर आता इकडे रमा खुश झालेली असते आणि रमा अक्षयला म्हणते की चला आता ऑलरेडी खूप उशीर झालाय, तुम्ही जेवण करून घ्या. तर आता प्रेमाने रमा ही अक्षयला घास भरवते, तर अक्षय रमाला आणि दोघेही प्रेमाने जेवण करतात. इकडे आता रेवा ही बाथरूममध्ये येते आणि रमाने कपडे धुतलेले असतात, त्या कपड्यावरती आता रेवा ही माती घेऊन येऊन ती माती सर्व त्या धुतलेल्या कपड्यावर टाकते. माती टाकत रेवा म्हणते की रमा तू धुतलेले कपडे मी पुन्हा खराब केले, आता तुला हे कपडे पुन्हा धुवावे लागतील. तर आता इकडे गाडीचा टायर पंक्चर काढून झाल्यानंतर शशिकांत त्या माणसाला 500 रुपये देऊन तो माणूस निघून जातो आणि इकडे शशिकांत विचार करतो की हा गडी का बरं अजून नाही आला, याचे आता 100 रुपयेच कट करतो. तर तेवढ्यात टोपी घालून ड्रायव्हरच्या वेशात अक्षय तिथे येतो आणि आता पटकन गाडीमध्ये जाऊन बसतो. तर शशिकांत हा उभाच असतो. तेव्हा अक्षय पुन्हा गाडीमधून उतरत दरवाजा उघडतो आणि शशिकांतला आतमध्ये बसायला सांगतो. तर आता शशिकांत पाठीमागे बसताच अक्षय हा ड्रायव्हर सीटवर येऊन बसतो आणि तेवढ्यात पाठीमागून अभ्या तिथे येतो आणि अक्षय शेजारी बसतो. तर शशिकांत म्हणतो की अरे अभिजित, ड्रायव्हर शेजारी असं काय बसलाय, आपण मालक आहे, तू पाठीमागे बसायला. तर अक्षयकडे बघत अभ्या म्हणतो की ठीक आहे काका मी बसतो, मी कम्फर्टेबल आहे पुढे. इकडे आता अक्षय विचार करतो की हे काही जरी बोलले ना तर मी अजिबात बोलणार नाही आणि रागवणार नाही, मी इतका शांत बसेन की त्याचा आता त्यांनाच त्रास होईल. इकडे आता शशिकांत हा घरी येतो आणि म्हणतो की जर अक्षयने काही चूक केली तर रमाचे पैसे कट आणि रमाने जर काही चूक केली तर अक्षयचे पैसे कट. तर ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. शशिकांत म्हणतो की रमाने जर काही चूक केली तर अक्षयला ते काम करावे लागेल आणि अक्षयचे सुद्धा पगारातून पैसे कट केले जातील. तेव्हा आता सीमाची खूप घाबरगुंडी उडालेली असते. तर आता शशिकांतने रमा आणि अक्षयला मोठी शिक्षा दिलेली असते. तर आता इकडे कंपनीमध्ये जात असताना अभ्या हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अक्षय तुला सगळं काही मिळेल, फक्त तू रामाला सोडून दे. तेव्हा अक्षय म्हणतो की तू आरती वहिनीला सोडून दे ना. ते ऐकून आता अभ्याला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता ही रमा ही तिच्या बेडरूममध्ये येताच आता रेवाने अक्षयच्या फोटो शेजारी तिचा फोटो लावलेला असतो. तर रमा म्हणते की किती वाईट आहे ही रेवा, यांच्या शेजारी हिचा फोटो लावलाय आणि माझा फोटो काढलाय. तर
तर आता रमा ही कपाट उघडते तेव्हा रमाच्या कपाटातील साड्यासुद्धा रेवाने आता जाळून टाकलेल्या असतात. तर रमा म्हणते की इथे माझ्या एकही साडी यांनी हिने ठेवलेली नाहीये. कशी आहे ही रेवा? रमा विचार करते की इथे तर सगळे रेवाचेच कपडे आहे आणि माझे कपडेही नाही आहेत तिथे. सगळे इथे रेवाच्याच साड्या आहेत. ते ऐकून आता तेवढ्यातच रेवा तिथे येते आणि रमाचा हात धरून रमाला तिच्याच बेडरूममधून बाहेर काढते आणि म्हणते की परत इथे यायचं नाही, बाहेर हो. आणि असे म्हणत आता रेवा ही रमाला ढकलून देते. तेव्हा आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता रेवाने रमाला बाहेर ढकलून दिलेले असते. पण आता रेवाला तिची लायकी आणि तिची जागा दाखवून आई आजी रेवाची घरातून कशी हकालपट्टी करते आणि रमा आणि अक्षय एकमेकांच्या प्रेमाने पुन्हा आई आजीला जिंकून कशी रमा ही आई आजीची सून होती आणि अक्षय आता शशिकांतला चांगलीच अद्दल घडून शशिकांतचा अहंकार जाळून भस्मसात करत अक्षय हा शशिकांतला कशी त्याची जागा दाखवून देतो आणि पुन्हा कसा कंपनीचा मालक होतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.